हे पहा, आमच्या इथे भरपूर असा पाऊस झालेला आहे. या पावसामध्ये आमच्या नर्सरी रोपांचं अतोनात नुकसान होईल म्हणून आम्ही एक शक्कल लढवलेली आहे. हे आता मग हे पाणी बघा, पाणी ओसरलेलं आहे. हे पूर्ण पाणी ओसरलेलं आहे. पूर्ण पाणी ओसरलेलं आहे. या पद्धतीने आपण 1 इंची सायपिंग केलेली आहे. इथून खाली वड्याला पाणी जात आहे आणि ही मोटर बी टाकली बघा. पाण्याचा घेराव इथपर्यंत होता. पाऊस अतिवृष्टी त्या ठिकाणी आमच्या इकडे झालेली आहे. जाऊ द्या, नर्सरी रोपांसाठी आपल्याला हे करावं लागतं. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र त्या ठिकाणी करावी लागते. हे पहा, आपण गिरायकाला डायबॅगची झाडं न देता आपण शोभेसाठी आपल्या नर्सरीच्या बाजूबाजूने गुलाब पोर्डेक्स या रोपाची लागण केलेली आहे. मी म्हणतो 4 फुलं आली, 60-70 रोपांची लागण केलेली आहे. मी म्हणतो फुलं आली तर त्याचा सुगंध दरवळेल, आपल्याला शोभा देतील. त्यामुळे आपण व्हिडिओ करायचा मुद्दा एकच की भरपूर पाऊस, अतिवृष्टी याच्यामुळे भरपूर आमच्या तलावाला सुद्धा पूर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आणि हो का, चौकड पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना काहीही सुधरत नाही. आता ही रोपं किती सुंदर रोप आहे. या रोपाची परिस्थिती अशी की याच्यामध्ये जर पाणी साठलं, याला जर पाण्याची मुबलक प्रमाणात पाण्याची गरज भासते. या अशा सुंदर रोपांसाठी पाण्याची कुठल्याही शक्कल लढवून त्या ठिकाणी पाणी आपल्याला काढावं लागते. हे महत्त्वाचं आहे. आपली एक रोपं आहेत थोडीफार, पण आपण 2 पाईपाच्या साहाय्याने आपण सगळं पाणी घालवलेलं आहे.